डोंगरी ग्रामपंचायतीवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होत असून खासदार प्रशांत पडोळे यांच्या गाव दौऱ्यानंतर हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. गावातील युवक यश कापसे यांनी स्थानिक नागरिकांच्या सहीनिशी खासदारांकडे निवेदन सादर करत ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहाराची माहिती दिली. मात्र खासदारांनी ग्रामपंचायत प्रशासनाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप कापसे यांनी केला आहे. तक्रारीनुसार 2025 मध्ये ग्रामपंचायतीने सुमारे 1.5 लाख रुपयांच्या सार्वजनिक मुतारी बांधकामासाठी निविदा काढली होती. परंतु प्रत्यक्ष काम पूर्ण न करताच काम समाधानकारक झाल्याचे पत्र सचिवाने समितीकडे सादर करून बिल काढल्याचा आरोप आहे. या संदर्भातील पुरावे खंड विकास अधिकारी कार्यालयात सादर करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान चौकशीची शक्यता निर्माण होताच 1 वर्षानंतर घाईघाईत काम सुरू करण्यात आल्याचा दावा तक्रारकर्त्याने केला आहे. या प्रकरणात कॉम्प्लेक्स करार, पाणी पुरवठा योजनेतील सोलर साहित्य खरेदी, ड्युअल पंप खरेदी तसेच कचरा कुंडी आणि सामान्य निधीतील खर्चावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. तर तुमसरचे व्हिडिओ नंदकुमार वाडेकर यांनी स्वतः चौकशी करून आवश्यक कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या प्रकरणात सरपंचांवर कारवाई होते की सचिवांवर जबाबदारी टाकली जाते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.